नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्त या मालिकेतील आज हा 9वा भाग. 1966ला दामले जनरल मॅनेजर झाले आणि ते जनरल मॅनेजर आणखी बनाभाऊ गोडबोले म्हणजे माझे वडील भाऊकाका चेअरमन अशी एक नवीन टीम तयार झाली आणि त्यांनी काही काही योजना आखल्या, त्या काही उद्दिष्ट ठरवली, डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. इथपर्यंत आपण मागच्या भागात आलो होतो. इथनं पुढं आज आपण चालू करूया. यामधल्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्याकडून ते पुस्तक मागवून घेतलं. त्यातलं एकाची फार सुंदर प्रतिक्रिया आली की तो म्हणला, तुम्ही हे सांगताय बरं आहे, पण पुस्तक असणं हे फार महत्त्वाचं मला वाटतं आणि आजच्या काळात ते फार उपयोगी असं त्यांनी मुद्दाम कळवलं आहे. मला हे बरं वाटलं की त्यानिमित्तानं तो म्हणला, पुस्तक संग्रही असणं हे आपल्याला केव्हाही ते परत वाचता येतं. तर आपल्यापैकी कोणाला पाहिजे असलं तर आपण मला कळवा, तर जरूर मी आपल्याला पाठवू शकेन. आपण पुढे चालू करूया. याच दरम्यान बँकेने यावल येथे शाखा उघडून खानदेशात प्रवेश केला आणि केळी बागायतदारांना कृषी कर्ज देऊन अभिनव पायंडा पाडला. जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. ती केळी मुख्यतः रेल्वेने दिल्ली मार्केटला पाठवली जात. तेथील मंडीमध्ये जो दर मिळेल तो फायनल आणि तेथील दलाल जेव्हा पैसे पाठवतील तेव्हा शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळणार अशी पद्धत होती. लागवडीसाठी हेच दलाल शेतकऱ्यांना कर्ज देत व विक्रीतून ती कर्जे वळती करून घेत. त्यामुळे केळी उत्पादकाला एक प्रकारे सावकारी पाशात अडकत. त्यांची ही अडचण ओळखून आणि त्यांच्यातील महत्त्वाच्या मंडळीशी चर्चा करून बँकेने पीक कर्जाची केळ्यासाठी अभिनव योजना तयार केली. त्यानुसार 10 शेतकऱ्यांचा गट करून त्यांना कर्ज दिले जाईल. तेच एकमेकांना जामीन राहत. विक्री रक्कम बँकेकडे परस्पर जमा होई व त्यातून कर्जाचे हप्ते कापून राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. ही योजना खरे तर खऱ्याखुऱ्या अर्थाने भूमिपुत्रांच्या हिताची होती, पण तिला मान्यता देताना रिझर्व्ह बँकेने खूप आढेवेढे घेतले. शेवटी भाऊकाका आणि दामले यांच्या समक्ष चर्चेनंतर रिझर्व्ह बँकेने कशीबशी मान्यता दिली. आज 40 वर्षानंतर सरकार आणि रिझर्व्ह बँक या बँकच अशा योजनांचा कसोटीने आग्रह धरीत आहे. हे पाहिल्यानंतर बँकेच्या त्या योजनेचे महत्त्व आणि दृष्टीपण प्रकर्षाने जाणवते. ती योजना खूपच यशस्वी झाली. शेतकरी खुश झालेच. 100% वसुलीमुळे बँक ही समाधानी झाली. संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बँकेचा नावलौकिक पसरला. आतापर्यंत ती योजना अशी उत्तम चालू होती. तिच्या आधारे बँकेने कोल्हापूरमध्येही चर्मकारांना स्वमालकीची दुकाने काढण्यासाठी व व्यवसायासाठी अशाच गटपद्धतीने कर्जे दिली. त्यांचाही अनुभव उत्तम आला. आज सर्वत्र बँकांची सामाजिक जबाबदारी हा शब्द परवलीसारखा वापरला जातो, पण युनायटेड वेस्टर्न बँकेने 40 वर्षापूर्वीच, म्हणजे तेव्हा 40 वर्ष लिहिलं मी, आता 54 वर्ष म्हणायला पाहिजे, ती मानून प्रत्यक्ष कृतीही केली होती. रिझर्व्ह बँकेनेही तेव्हा प्रारंभी विरोध दर्शवला होता. हे सगळं चित्रसुद्धा पुरेसं बोलकं आहे असं मला वाटतं की एकूण रिझर्व्ह बँक आणि खाजगी बँकांच्यावर त्यांचं धोरण, अर्थात हे 66 साली नॅशनलाइज बँका नव्हत्या, पण तरीही रिझर्व्ह बँकेला हे नवीन मान्य होणं तेव्हाही अवघड झालं होतं. दर्शनी बाजूलाही प्रगती चालू असताना अंतर्गत व्यवस्थापनही मजबूत होत होते. 1963 साली सुरू झालेले बँकेचे इन्स्पेक्शन डिपार्टमेंट आता सुस्थिर झाले होते. विस्तारणाऱ्या शाखांच्या कारभारावर अचूक नियंत्रण ठेवण्याचे, त्यांच्या त्रुटी दाखवण्याचे व त्या सुधारण्याचे उपायही सुचवण्याचे काम सक्षमपणे ते डिपार्टमेंट करू लागले होते. प्रारंभी मिरजकर त्याचे मुख्य होते. कोल्हापूरच्या युनियन बँकेतून आलेले मिरजकर, म्हणजे बापू आम्ही म्हणून जवळचे लोक, मिरजकर लौकिक शिक्षण मर्यादित असले तरी व्यवहाराच्या मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व होते. दामले जनरल मॅनेजर झाल्यावर गुणग्राहक संचालक मंडळाने त्यांना डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून पदोन्नती दिली होती. पाटकर, पारगावकर, पालकर, जाधव वगैरे उच्चाधिकारी त्यांना सदैव साथ देत होते. या सगळ्याचे सुपरिणाम दिसत होते. 1967 आणि 68 या 2 वर्षात पाचगणी, सोलापूर, यावल, औरंगाबाद, आष्टा, जळगाव, धुळे, म्हसवड आणि साताऱ्यातच पोवी नाका या नवीन शाखा उघडल्या गेल्या. मात्र करमाळा येथे उघडलेली शाखा व्यावहारिक निर्णय घेऊन बंदही करण्यात आली. त्यामुळे शाखांची संख्या 35 वर गेली. 1968 अखेर भाग भांडवल 13 लाख, रिझर्व्ह 11 लाख, ठेवी 9.5 कोटी, कर्जे 5.5 कोटी, तर इन्व्हेस्टमेंट 3.25 कोटी रुपयांच्या होत्या. निव्वळ नफा 3 लाखांच्यावर होऊन नेहमीप्रमाणे 9% डिव्हिडंड दिले गेले होते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा असा हा बँकेचा विस्तार चालू असतानाच
राष्ट्रीय पातळीवर अर्थकारणात बरीच खळबळ चालू होती. जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण होऊन LIC स्थापन झाले होते. समाजवादी समाजरचनेच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आर्थिक क्षेत्रावरही सरकारी नियंत्रण असलेच पाहिजे असा आग्रही सूर पुढे येत होता. पंचवार्षिक योजनांची सफलता पाहिजे असेल तर जनतेला बचतीची सवय लावलीच पाहिजे आणि ही बचत बँकांच्या मार्फत राष्ट्रीय कार्यक्रमासाठी उपलब्ध झालीच पाहिजे असे मत नियोजन आयोगही मांडत होता. बहुसंख्य मोठ्या बँका विशिष्ट उद्योग समूहांच्या ताब्यात असल्याने साहजिकच त्यांचे पैसे अशा कार्यक्रमाऐवजी त्या उद्योग व्यवसायाच्या हितासाठीच दिले जात होते. त्याला आळा घालून असे विशिष्ट गटाच्या ताब्यातले बँकांचे नियंत्रण कमी करण्यासाठी बँकांचे सामाजिक नियंत्रण कसे करता येईल, सोशल कंट्रोल म्हणायचं त्याला, याचा देशाच्या सर्वोच्च पातळीवर विचार चालू होता. या उद्देशासाठी बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल 1967ला लोकसभेत मांडण्यात आले आणि ते ऑगस्ट 1968 मंजूर होऊन त्या बिलाचा बँकिंग अमेंडमेंट ॲक्ट पास झाला. त्या दुरुस्तीमुळे जे महत्त्वाचे बदल अंमलात आले त्यांचा गोषवारा आपण बघणं गरजेचं आहे. तो खालीलप्रमाणे होता. संचालक मंडळापैकी 51% संचालक बँकिंग, लॉ, अकाउंटन्सी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र, सहकार किंवा लघु उद्योग या क्षेत्रातील शैक्षणिक किंवा कार्यानुभवाची अर्हता असलेले पाहिजेत, त्याचा अनुभव असला पाहिजे. त्यापैकी कमीत कमी 2 संचालक कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकार किंवा लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री यापैकी असले पाहिजे. 3 संचालकांचा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती, भागीदारी फर्म किंवा कंपनीला बँकेने कोणतीही क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे कर्ज देता कामा नये. 4 बँकेचे चेअरमन पद हे पूर्ण वेळ पगारी असेल आणि त्या पदावर बँकिंग क्षेत्रातल्या सक्षम व्यक्तीचे म्हणजे प्रोफेशनल बँकरचेच नेमणूक करता येईल. 5 अशा चेअरमनची नियुक्ती संचालक मंडळ 5 वर्षासाठी करू शकेल, पण या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक असेल. 5 वर्षानंतर पुनर्नियुक्ती किंवा नवीन नेमणूक याच पद्धतीने म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनेच करता येईल. यापूर्वी चेअरमनपदी भागधारकांनी निवडलेली जनमान्य व्यक्ती असे, तो बँकेचा नोकर नसे, त्याला मानधन, मीटिंग व ट्रॅव्हलिंग अलाउन्सच घेता येईल, पगार, बोनस वगैरे काही त्याला मिळत नसे. त्यामुळे चेअरमन पद हे सर्वात सन्मानाचे आणि जाणत्या मार्गदर्शकाचे असे. जनरल मॅनेजरची नियुक्ती संचालक मंडळ करीत असे. तो दैनंदिन कारभाराचा प्रमुख म्हणून बँकेचा पगारी नोकर असे व नियुक्तीच्या वेळी म्हणजे जनरल मॅनेजरच्या नियुक्तीच्या वेळी त्याचा कालावधी, पगार, भत्ते वगैरे निश्चित केले जात. अर्थात तेव्हा या जनरल मॅनेजरच्या नियुक्तीलाही म्हणजे हा कायद्यातली दुरुस्ती होण्यापूर्वीसुद्धा रिझर्व्ह बँकेने 1 वर्षासाठी मान्यता दिली होती. पुढे 1 वर्षानंतर त्याची कार्यशैली पाहून पुढेही मान्यता दिली होती. म्हणजेच आताही यापुढे दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा जनरल मॅनेजरच्या नियुक्तीवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण चालूच राहील. शिवाय चेअरमनच्या नेमणुकीलाही आणि त्याचा पगार, भत्ते वगैरेलाही रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक करण्यात आली. अर्थात या सर्वांची अंमलबजावणी क्रमाक्रमाने करण्यात यायची होती. देशाच्या राजकीय पटलावरही वेगाने घडामोडी चालू होत्या. लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. गुंगी गुडी अशा शब्दात त्यांचे वर्णन करणाऱ्यांना त्यांचे कर्तृत्व लवकरच दिसणार होते. 1969च्या काँग्रेस पक्षाच्या बंगलोर अधिवेशनात बँकांच्या सामाजिक नियंत्रणाची बरीच चर्चा झाली. या कायद्यातील दुरुस्तीमुळे पुरेसे उद्दिष्ट साध्य होत नसून मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे असा विचार जोरात मांडण्यात आला. डाव्या विचारसरणीचे आणि तरुण तुर्क त्यात आघाडीवर होते. अगदी मवाळ मतवादी यशवंतरावजींनी सुद्धा बँकांच्या राष्ट्रीयकरणाखेरीज सामाजिक नियंत्रणा अर्थ नाही असे मत मांडले. मोरारजीभाई देसाई आदींनी राष्ट्रीयकरणाला आपला विरोधही प्रकट केला, पण त्याच अधिवेशनात म्हणजे बंगलोरच्या काँग्रेस पक्ष दुभंगला. इंदिराजींची काँग्रेस आय स्थापन झाली. सत्तेवर असणारी काँग्रेस आय होत इंदिराजींची काँग्रेस आय स्थापन झाली, तीच काँग्रेस आय सत्तेवर होतीच. या स्थित्यंतरामुळे इंदिराजींनाही नवीन काही केल्याचे, गरिबांसाठी ठोस पाऊल उचलल्याचे दाखवायचे होते. त्यांनी अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्याकडून अर्थ खाते काढून घेऊन स्वतःकडे घेतले आणि 19 जुलै 1969 रोजी रात्री 14 प्रमुख खाजगी बँकांच्या राष्ट्रीयकरणाची घोषणा केली. भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि सुस्थित आर्थिक सम्राटांना तो एक जबरदस्त धक्का होता. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांहून जास्त होत्या
अशा सर्व बँकांचे लेखणीच्या एका फटक्याने राष्ट्रीयकरण झाले होते. या कृतीचे समर्थन करताना इंदिराजी म्हणाल्या होत्या, लक्षावधी लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या भारतीय बँकिंग प्रणालीने व्यापक सामाजिक न्यायाच्या व राष्ट्रीय विकासासाठी प्राधान्याच्या कार्यात सहभागी होणे ही भारतासारख्या विकसन देशाची गरज आहे. त्यासाठी या बँकेवर केवळ सामाजिक नियंत्रण असणे पुरेसे नसून त्यांची मालकीसुद्धा जनतेचीच झाली पाहिजे. ज्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले त्यांच्या एकत्रित ठेवी तेव्हा 2742 कोटी रुपयांच्या, म्हणजे शेड्यूल बँकांच्या एकूण ठेवीच्या 72% तर ॲडव्हान्सेस 1684 कोटी म्हणजे 65% होते. सर्व बँकांच्या एकूण दिलेल्या कर्जापैकी शेती क्षेत्राला दिलेली अशा या मोठ्या बँकांची कर्जे फक्त 2% आणि लघु उद्योगाला 7% होती. तर मोठ्या उद्योग समूहांना दिलेली कर्जे 64% होती. ही मोठी विसंगती हेच या राष्ट्रीयकरणामागील प्रमुख कारण होते असे म्हणावे लागेल. जनसामान्यासाठी बँकिंग हे यापुढील काळात प्रमुख सूत्र राहणार होते. शेती, लघुउद्योग, पशुपालन, छोटे व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार यांना प्राधान्यक्रमाने पतपुरवठा करण्यासाठी प्रायोरिटी सेक्टर ठरवण्यात आला. सामाजिक व आर्थिक समानतेसाठी त्यांना सक्षम बनवणे हे बँकिंगचे महत्त्वाचे ध्येय निश्चित करण्यात आले. ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी ठेवींना विमा संरक्षण देण्याची योजना आखून यातूनच पुढे क्रमशः डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. जवळजवळ 75% बँकिंग उद्योगाचे राष्ट्रीयकरण झाल्याने त्याच्या परिघाच्या बाहेर राहिलेल्या खाजगी क्षेत्रातील बँकांना भावी काळात सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडूनही सापन्न भावाची वागणूक मिळणारे दिसू लागले. त्याचबरोबर त्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या तीव्र स्पर्धेला तोंडी देऊन आपले अस्तित्व, ठेवी व नफा क्षमता टिकवण्यासाठी सतत कार्यक्षमतेने धडपड करावी लागणार हे उघडच येणार होते. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ठेवी 50 कोटीहून कमी असल्याने ती राष्ट्रीयकृत न होता खाजगीत राहिली. मात्र या राष्ट्रीयकरणाचे आणि सामाजिक नियंत्रणाचे तिच्यावरही महत्त्वाचे परिणाम होणार होते. त्यातील काही तात्काळ होणारे तर काही दूरगामी होते, पण त्यांना तोंड देण्याखालीच बँकेपुढे इलाज नव्हता. आज हे थांबण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. 69 सालची ही गोष्ट आहे आणि आज बरोबर 69 म्हणजे आज 50 वर्ष झाली राष्ट्रीयकरणाला. आज बरोबर उलट्या दिशेने गंगा व्हायचा प्रयत्न चालू आहे. खाजगी बँका स्थापन करायला सरकारने उत्तेजन दिले. मग त्यामध्ये HDFC बँक असेल, इंडसइंड बँक असेल आणि मोठ्या बँकासुद्धा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यासुद्धा एकत्रीकरण करून त्यांचं मोठ्या बँका पण कमी संख्येने असं त्यांचं धोरण सरकारचं आत्ता चालू आहे. म्हणजे 50-51 वर्षामध्ये किती उलटा काळाचा प्रवाह फिरला आहे जागतिकीकरणानंतर हे आता आपल्या लक्षात येईल. आज आपण इथेच थांबूया. या सामाजिक नियंत्रण म्हणजे सोशल कंट्रोलचे परिणाम युनायटेड वेस्टर्न बँकेवर कसे झाले तो भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत नमस्कार.